नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जरी खरात प्रकरण आणि खरात फाईल्स महाराष्ट्रात चर्चेत असल्या तरी इराणचं युद्ध थांबलेलं नाही. उलट 3 आठवडा, कारण आज शनिवार आहे, बरोबर तिसरा आठवडा होत असताना इराणनं अमेरिकेला जबरदस्त पद्धतीचं प्रत्युत्तर दिलंय की जे अमेरिकेच्या कल्पनेत पण नव्हतं. हिंद महासागरातल्या, ज्याला इंडियन पॅसिफिक आपण म्हणतो, तिथल्या अमेरिकन तळावरती आता इराणनं हल्ला चढवलाय. हे कधीही अमेरिकेनं विचारात घेतलं नसेल, एवढी मोठी गोष्ट घडली आहे. 3800 किलोमीटर अंतरावरून डियागो गार्सियावरती 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडली आहेत. टार्गेट चुकलंय, पण समजणे वालों को इशारा काफी आहे, आपण असं त्याला म्हणू शकतो. अमेरिकेच्या अधिकाऱ्यानेच ही माहिती दिली आहे. इराणनं हिंद महासागरात असलेल्या अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळ डिएगो गार्सियावरती इंटरमिडिएट रेंजची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत. आणि इराणनं म्हटलं होतं की रेडी फॉर न्यू सरप्राइजेस, आणि म्हणून अमेरिकेचे सगळे गणित इराणनं ध्वस्त केले आहेत. माझ्या मते 2 महत्वाची वाक्य आली होती. एक, आम्हाला जे काही अपेक्षित होतं ते आम्ही आता इराणच्या बद्दल साध्य केलेलं आहे. ही भाषा होती अमेरिकेची, त्या पाठोपाठ इस्रायलची आली, आणि आता आम्ही त्यांचा पूर्ण नाश करूनच हे युद्ध थांबवू. कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय इराणनं शरणागती पत्करावी, अशी भाषा जेव्हा अमेरिकेची होती, तेव्हा अमेरिकेला काहीच न बोलता हा इराणनं दिलेला माझ्या मते मोठा दणका आहे. हिंद महासागराच्या मध्यभागी एक मोठा लष्करी तळ आहे. तिथून अमेरिका दूरवर आणि वेगानं लष्करी कारवाई करू शकते. हा लष्करी तळ हा इराण पासून 3800 किलोमीटर अंतरावरती आहे. इतक्या दूर अंतरावर असल्यामुळं अमेरिका इथून थेट आपल्या लष्करी तळाला कुठेही धोका आहे असं मानत नव्हती. परंतु इराणनं हे सिद्ध करून दाखवलं की त्यांचा जो काही पैसा होता, जो पेट्रो इकॉनॉमी आहे, ती त्यांनी आजवर अमेरिकेचा धोका लक्षात घेऊन समृद्ध पद्धतीच्या लष्करी हार्डवेअरसाठी वापरली. आणि त्यामुळंच अमेरिकेला आज त्यांनी आश्चर्यचकित केलं आहे. अमेरिकेच्या दृष्टीनं मध्य पूर्वमध्ये त्यांचे लष्करी तळ असणं ठीक आहे, पण इंडियन पॅसिफिक, हिंद महासागरामध्ये असलेल्या तळावरती अशा पद्धतीचा हल्ला करणं, हे अमेरिकेला त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा आमच्या बॅलिस्टिक मिसाईलच्या कक्षेत आहात. या तळावर मोठं हवाई क्षेत्र, ज्याला एअरफील्ड आपण म्हणतो, तिथं आहे, जिथं B-2 आणि B-52 सारखी भारी बॉम्बिंग करणारी विमानं उड्डाण करू शकतात. इथं मोठं टँकर विमानं जसं की KC-135 आणि पाळत ठेवणारी विमानं तैनात आहेत. याचा अर्थ असा की दीर्घकाळ आणि दूरची कारवाई करण्यासाठी इराण कसा सक्षम आहे, हे आज इराणनं अमेरिकेला दाखवून दिलं. हे जशास तसं उत्तर आहे. आणि अमेरिकेला जसं वाटलं होतं की व्हिएतनाममध्ये आपण गेलो, अध्यक्षाला उचलून आणलं, तसं तर होणार नाही. 9 कोटी लोकसंख्या असलेला हा देश हा अमेरिकेच्या नाकी 9 आणतोय, तेव्हा की जेव्हा 56,000 ठिकाणावरती अमेरिकेनं हल्ले चढवलेत. आणि मग आता वैतागलेल्या ट्रम्पनी शेवटी नाटो देशांना इशारा दिलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धात साथ न दिल्याबद्दल नाटो सहयोगी देशावरती नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणालेत की नाटो देश भित्रे आहेत. अमेरिकेशिवाय ही युती फक्त कागदी वाग आहे. आणि काही अर्थाने ते खरं आहे की नाटोनी स्वतःच्या संरक्षणाची व्यवस्था दुसऱ्या महायुद्धावर नंतर सर्व अर्थाने अमेरिकेवरती सोपवली. करार असा होता की त्यांच्या GDPच्या 2% पैसा ते त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करतील, ते त्यांनी केलं नाही. अमेरिका प्रत्येक वेळेला त्यांचं संरक्षण करत राहिली. आणि आता महत्वाच्या नैतिक मुद्द्यावरती त्यांनी अमेरिकेच्या विरोधी भूमिका घेतल्यानंतर नाटोचं कागदी वाग असणं हे अमेरिकेनं पुन्हा जाहीरपणे सांगणं, हे एका अर्थाने नाटोला अपमानित करण्यासारखं आहे. पण मिस्टर ट्रम्प हे सतत करतात. त्यांचे जे जेवढे जवळचे मित्र आहेत त्यांना ते सतत अपमानित करत राहतात. ते 3च लोकांबद्दल आदर बाळगून आहेत. एक नॉर्थ कोरियाचा अध्यक्ष जो हुकुमशाह आहे, दुसरे पुतीन जे एका अर्थाने हुकुमशाही चालवत आहेत, आणि तिसरे अनेक अर्थाने हुकुमशाह आहेत, आणि ते म्हणजे शी जिनपिंग. या 3 लोकांच्या शिवाय मिस्टर ट्रम्प यांना जगात कुणाबद्दल आदर आहे असं वाटतच नाही. आणि म्हणून त्यांनी नाटोबद्दल असं बोलणं, याच्यात काही वेगळं नाहीये. ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या स्ट्रीटचा उल्लेख करत असं म्हणाले की हे हॉर्मुझचं स्ट्रीट खुलं करणं, हॉर्मुझची समुद्रधुनी खुलं करणं हे सोपं आहे, पण त्यासाठी तुम्ही लष्करी मदत आम्हाला करणं अपेक्षित होतं. परंतु सहयोगी देश यात मागं हटले. ही एक खूप सोपी आणि लष्करी कृती होती, ज्यात खूप कमी धोका होता.
पण त्यांना मदत करायची नाही आणि नाटोचे सगळे सदस्य हे भित्रे आहेत आणि आम्ही लक्षात ठेवू. अशा अर्थाने आज खूप महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. इराणने म्हटलंय की केवळ युद्धविराम नाही तर युद्ध पूर्णपणे संपुष्टात आणण्याची हमी आम्हाला तुम्ही द्या. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरायची यांनी असं म्हटलंय की अमेरिका आणि इस्रायल सोबत सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी केवळ विराम पुरायचा नाहीये, तो पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे. जपानच्या क्वाडो न्यूज एजन्सीला त्यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ते म्हणाले की हे युद्ध आमचं नाही, ते आमच्यावरती लादलेलं आहे आणि ते खरं आहे. अमेरिकेनं हे युद्ध इराणवरती लादलं आहे याबद्दल काहीही दुमत नाहीये. ते का लादलं त्याचे आता उत्तर त्यांना अमेरिकन सिनेटला द्यायचे. तिथंही ते परस्पर विरोधी बोलतायत एकमेकांच्या. म्हणजे तुलसी गब्बाट ज्या आहेत त्या त्यांच्या इंटेलिजन्सच्या हेड आहेत, त्यांनी सांगितलं की केवळ राष्ट्राध्यक्षाला माहिती आहे की ज्याला एमिनेंट थ्रेट आपण म्हणतो, तो एमिनेंट थ्रेट असा कोणता आहे, खरोखरच इराणकडून धोका होता का, आणि त्यामुळं हे कळत नाही की नेमकं त्यांनी युद्ध का निवडलंय. लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्य आणि हिजबुल्ला यांच्यात चकमक सुरू आहे. 4 दहशतवादी ठार झालेत. पुतीन असं म्हणाले की रशिया प्रत्येक संकटात इराणच्या पाठीशी उभा आहे. इफ यू आस्क मी हु इज द रिअल विनर इन दिस वॉर, आय वुड से रशिया आणि त्या खालोखाल चीन. चीनमध्ये जेवढी लष्करी सिद्धता अमेरिकेने केली होती ती त्यांना हटवावी लागली आणि ते आपली सगळी लष्करी सिद्धता घेऊन आता मध्य पूर्वमध्ये घुसलेले आहेत. मग अब्राहम लिंकन सारखी मोठी युद्ध नौका त्यांना हलवावी लागली. आता त्यांची पाणबुडी पण ते तिथं हलवत आहेत आणि रशिया याची 5ही बोटं तुपात आहेत. युक्रेन कितीतरी बोंब ठोकतोय अमेरिकेच्या नावाने की तुम्ही रशियावरचं जे ऑइल सँक्शन काय लादलं होतं ते तुम्ही उठवलं. जगभरातल्या देशांना सांगितलं की तुम्ही आता इथून तेल खरेदी करू शकता. तो पैसा आता ते आमच्या विरोधामध्ये वापरतील. त्याला काही पर्याय नाहीये, तसं होणारच आहे आणि आता काही कुणी करू शकत नाही. परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की इराणच्या तेलावरती सुद्धा अमेरिकेला आपली जी निर्बंध आहेत ते हटवावे लागत आहेत. दुर्दैवाने म्हणजे इराणच्या दुर्दैवानं त्यांच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटलं होतं की आम्ही इस्रायलला संपवून नामशेष करू, पण इस्रायलला अत्यंत जोरदारपणे हल्ले चढवले आणि त्याच्यामध्ये हे जे IRGCचे म्हणजे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे जे प्रवक्ते होते ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नैनी यांना त्यांनी ठार केलं. आज त्यांचा अंत्यविधी पार पडला. त्या अंत्यविधीला मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागी झाले होते. IRGCने दावा केलाय की 70व्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात 55 लक्ष भेदली आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने असं म्हटलंय की त्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या लक्ष्यावरती आपला 70वा प्रत्युत्तरात्मक हल्ला चढवलाय आणि त्यांनी 55हून अधिक ठिकाणांना लक्ष केलेलं आहे. एकाच दिवसात इस्रायलवरती 55 हल्ल्याचा हेजबुल्लाने दावा केलाय. इराणनं सकाळपासून इस्रायलवरती 4 हल्ले केलेत. इराणच्या करबला शहरात ईदची नमाज अदा करत असताना हे ते आपल्या मंडळींना सांगत. सार असं की हे युद्ध रमजान संपल्यानंतर सुद्धा थांबेल याची कुठलीही शक्यता मला वाटत नाही. भारतासाठी ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. कारण किती काळ आपण हा तेलाचा पुरवठा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा आपल्या देशामध्ये सुरळीत ठेवू शकतो त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. धन्यवाद. तुम्ही हे कव्हरेज पाहताय, लाखोच्या संख्येनं पाहताय, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू.